तर आरक्षणाच्या मुद्द्यावर ना मराठा कार्यकर्ते मराठा बांधव कसे आक्रमक झालेत आपण पाहतोय। सध्या सीएसएमटी स्थानकाबाहेरील आपण दृश्य पाहतोय। मोठ्या प्रमाणात जनसमुदाय इथे लोटलेला आहे, भगवमय वातावरण झालेलं आहे। आझाद मैदान कमी पडले म्हणून रेल्वे स्थानक परिसर असेल या भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होती। मंत्रालय परिसराबाहेर देखील काही वेळापूर्वी गर्दी झालेली होती। सीएसएमटी स्थानक बाहेर असेल किंवा स्थानकामध्ये असेल, बीएमसी परिसर असेल, या सगळ्याच भागामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। जोरदार घोषणाबाजी सुरू आहे तर हलगीच्या तालावर काही जल्लोष सुरू असल्याचं बघायला मिळते। कार्यकर्ते आहेत ते सांगली, सातारा, कोल्हापूर, बीड, नगर, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला मराठा बांधव मुंबईमध्ये आज एकवटलेत। त्यामुळे अनेक भागामध्ये ट्रॅफिक जाम झालेला आहे। मुंबईच्या रस्त्यावर हे आता मराठा समाज उतरलाय। मराठ्यांना आरक्षण द्या, फक्त ही एकच मागणी घेऊन मराठा बांधव लाखोंच्या संख्येनं मुंबईच्या रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळते। अगदी 15 दिवसांची येणाऱ्या 15 दिवसांची तयारी करून आल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। जरांगे पाटलांनी या अनेक कार्यकर्त्यांना, अनेक आंदोलनकर्त्यांना माघारी जाण्याचं आवाहन केलंय। मात्र त्यांचे आदेश झुगारून जोपर्यंत आरक्षण मिळत नाहीये तोपर्यंत आम्ही माघारी जाणार नाही असा निर्धार या आंदोलनकर्त्यांनी घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अगदी याच दरम्यान सत्ताधारी विरोधक देखील एकमेकांना आरोप प्रत्यारोप करताना बघायला मिळते। महाराष्ट्रामध्ये एक मोठी घडामोड बघतोय। साम टीव्हीवर ही सगळी लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। मुंबईच्या दिशेने अनेक मराठा कार्यकर्ते, मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघालाय। त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अनेक मार्गांवर वाहतूक कोंडी झाली आहे। मराठा आंदोलक सीएसएमटी स्थानकामध्ये दाखल झालेले आहेत। काही आंदोलक रेल्वे स्टेशन परिसरात झोपल्याची दृश्य देखील आपण काही वेळेपूर्वी पाहिलेली होती। त्यामुळे सीएसएमटी स्थानकाचा परिसर मराठा आंदोलकांनी अगदी फुलून निघालाय। या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांची एकीकडे दमछाक होतीये। वाहनं पर्यायी मार्गाने वळवण्यासाठी देखील पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागतीये। तर मंत्रालय परिसरातली देखील आपण काही वेळापूर्वी दृश्य पाहिली आणि ही सीएसएमटी स्थानकावरील दृश्य पाहतोय। कशा पद्धतीनं पावसापासून बचाव करण्यासाठी, आसरा घेण्यासाठी हे मराठा कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्थानकावर जमा झालेली आहेत। तिकडे आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।